महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे। नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबईचा तिढा अद्यापही कायम आहे। दक्षिण मुंबईची जागा भाजपला जाणार की शिवसेनेकडे राहणार हा प्रश्न अद्याप देखील निर्माण झालाय। भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे। पहिला टप्पा पार पडला तरी महायुतीत काही जागांचा पेच अद्यापही कायम आहे। तर महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले असले तरी काही मतदारसंघातील उमेदवार कोण याबाबत प्रश्न आहे। मुंबईतील 6 जागांपैकी महायुतीतील अधिकृत घोषणा झाली नसली तरी 5 जागांचं वाटप निश्चित झालंय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच हा कायम आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे काही मतदारसंघ आहेत, नाशिक आहे, ठाणे आहे, दक्षिण मुंबईचा तिढा अद्यापही कायम आहे। काही ठिकाणी प्रचार अक्षरशः संपत आलाय, मात्र अद्यापही काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होणं बाकी आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? करण, अगदी बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यचकित म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला जो आहे ठाणे, त्याच ठिकाणी अजूनही महायुतीचा कोणताही उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाहीये। मात्र ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार असलेले राजन विचारे हे यांच्या समोर जे आहे ते महायुतीला त्यांचा उमेदवार द्यायचा आहे। जे ठाणे जो मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे, दुसरीकडे आपण बघतोय की नाशिकच्या जागेवरून जे आहे ते एकूणच महायुतीमध्ये मोठा तिढा पाहायला मिळाला आणि हेमंत गोडसे तिकडचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे असलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितलं की नाशिकची जागा जर लवकरात लवकर घोषित नाही केली तर महायुतीचं तिकडे नुकसान होऊ शकतं। आणि छगन भुजबळ यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये हे सुद्धा सांगितलं की मी नाशिकच्या लोकसभा जागेवरून जे आहे ते माघार घेतो। मात्र हे सांगताना छगन भुजबळ हे सुद्धा सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा जे आहे ते नाशिकच्या जागेवरून छगन भुजबळ यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहावं असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती। असं असताना सुद्धा मी या लोकसभा उमेदवारीतून माघार घेतो असं छगन भुजबळ म्हणतात। त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या जागेवरून नेमका काय निर्णय घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जे आहेत राजाभाऊ वाजे यांचं नाव जे आहे ते लोकसभा उमेदवारीसाठी नाशिककडून घोषित करण्यात आलं होतं। तिसरी जागा जर महत्त्वाची म्हणायला गेलं तर दक्षिण मुंबईतून, जिथे अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबईतून उमेदवार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की तिन्ही जागा ज्या आहेत, मग ती दक्षिण मुंबई असो, त्याबरोबर नाशिकची जागा असो किंवा ठाणे असो, या तिन्ही जागेवरती जे आहे ते ठाकरे गटाचे उमेदवारांची घोषणा झालेली आहे। आणि नेमका याच 3 जागेवरती महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम आहे। त्यामुळे आपण बघतोय की महायुतीमध्ये वारंवार जरी हे सांगितलं जात असलं की सगळं काही व्यवस्थित आहे, तरी सुद्धा दक्षिण मुंबई सारख्या ठिकाणाहून अजून सुद्धा महायुतीला कोणताही उमेदवार मिळत नाहीये। त्यासाठी चर्चा जी आहे ती एका बाजूला राहुल नार्वेकर जे आहेत त्यांची होतीये, कारण विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी अनेक वेळा इथे प्रचार आणि प्रसाराच्या सभा ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या। नाशिकच्या जागेवरून आपण बघतो की हेमंत गोडसे असो किंवा एकूणच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते असो, ते ही नाशिकची जागा सुद्धा सोडायला तयार नाहीयेत। त्याचबरोबर आपण बघितलं की जी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा होती त्यासाठी सुद्धा तिढा हा अद्याप शेवटपर्यंत कायम होता आणि तिथे नारायण राणे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती। त्यामुळे नाशिक, दक्षिण मुंबई आणि त्याचबरोबर आपण बघतो की ठाणे या मतदारसंघाचा तिढा कायम आहे। या मतदारसंघात नेमकी ही जागा कुठल्या पक्षाला जाते, या ठिकाणी उमेदवार कोण असतात, कोणाची वर्णी लागते आणि त्यानंतर नेमकं या मतदारसंघातलं राजकीय समीकरण काय असतं यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तो अशीच जोडलेली राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।